महाराष्ट्र ही संतांची, शूरांची, वीरांची भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले. या संतांचे साहित्य समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने फडकरी, दिंडीकरी, वारकरी यांनी एकत्र येऊन ह.ब.प. विठ्ठल पाटील काकाजी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11/11/11 रोजी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र ही संस्था स्थापन केली. या संस्थेचा पुढील कार्याचा एक भाग म्हणून पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबवण्यात आले. पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र नाशिक येथे फेब्रुवारी 2012 मध्ये घेण्यात आले. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. स्वागताध्यक्ष माननीय नामदार छगनरावजी भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य. संमेलनाध्यक्ष ह.ब.प. डॉक्टर सदानंद मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज. आणि समारोप प्रसंगी माननीय श्री रामदासजी आठवले हे उपस्थित होते. दुसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन नवी मुंबई येथे फेब्रुवारी 2013 मध्ये संपन्न झाले. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार शरदचंद्रजी पवारसाहेब, कृषी मंत्री भारत सरकार. स्वागताध्यक्ष माननीय नामदार श्री गणेशजी नाईक, पालकमंत्री ठाणे. संमेलनाध्यक्ष ह.ब.प. अभय टिळक, अर्थतज्ञ. व समारोप प्रसंगी माननीय श्री प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ हे उपस्थित होते. तिसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शेगाव येथे फेब्रुवारी 2014 मध्ये घेण्यात आले. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार सुशीलकुमारजी शिंदे, गृहमंत्री भारत सरकार. स्वागताध्यक्ष माननीय नामदार शिवाजीराव मोघे, सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य. संमेलनाध्यक्ष ह.ब.प. माणिक गुट्टे, उपसचिव महसूल विभाग मंत्रालय मुंबई. आणि समारोप प्रसंगी माननीय श्री प्रतापराव जाधव, खासदार व माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र नांदेड येथे फेब्रुवारी 2015 मध्ये संपन्न झाले. प्रमुख पाहुणे माननीय नामदार राजकुमार बडोले, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य. स्वागताध्यक्ष माननीय नामदार दिवाकरजी रावते, पालकमंत्री नांदेड. संमेलनाध्यक्ष ह.ब.प. शिवाजीराव मोहिते, श्री संत ज्ञानेश्वर संस्थान आळंदी. व समारोप प्रसंगी माननीय खासदार भालचंद्र मुणगेकर हे उपस्थित होते. पाचवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन मे 2016 मध्ये पुणे येथे घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य. स्वागताध्यक्ष माननीय नामदार गिरीश बापट, पालकमंत्री पुणे. संमेलनाध्यक्ष ह.ब.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे. व समारोप प्रसंगी माननीय आमदार पतंगराव कदम, कुलपती भारती विद्यापीठ व माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन मे 2017 मध्ये लातूर येथे घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री वित्त व वने महाराष्ट्र राज्य. स्वागताध्यक्ष माननीय नामदार संभाजीराव पाटील निलंगेकर, पालकमंत्री लातूर. संमेलनाध्यक्ष ह.ब.प. गहिनीनाथ महाराज औसेकर. व समारोप प्रसंगी माननीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, आयुक्त महसूल औरंगाबाद हे उपस्थित होते. सातवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारी 2018 मध्ये गोंदिया अर्जुनी मोरगाव येथे घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार रामदासजी आठवले, केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय. व माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य. स्वागताध्यक्ष म्हणून माननीय नामदार राजकुमार बडोले, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य. संमेलनाध्यक्ष ह.ब.प. रामकृष्ण महाराज लवितकर. व सांगता समारोप प्रसंगी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. आठवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन डिसेंबर 2019 मध्ये कोल्हापूर येथे घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार सुभाष देसाई, मंत्री मराठी भाषा महाराष्ट्र राज्य. स्वागताध्यक्ष
माननीय डॉक्टर D.Y. पाटील, माजी राज्यपाल, संमेलनाध्यक्ष ह.ब.प. अमृत महाराज जोशी, सांगता समारोप प्रसंगी माननीय नामदार रामदासजी आठवले, केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय हे उपस्थित होते. 9वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन डिसेंबर 2020 मध्ये मुंबई येथे घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय नामदार उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय प्रवीण दरेकर, अध्यक्ष विधान परिषद माननीय डॉक्टर D.Y. पाटील, माजी राज्यपाल, संमेलनाध्यक्ष म्हणून ह.ब.प. चकोर महाराज बाविस्कर व सांगता समारोप प्रसंगी माननीय नामदार रामदासजी आठवले, केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय. यावेळी प्रसिद्ध गायक माननीय सुरेश वाडकर यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील गायलेले पसायदान प्रदर्शित केले. 10वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन जानेवारी 2022 मध्ये खालापूर, जिल्हा रायगड येथे घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार बाळासाहेब थोरात, मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य, स्वागताध्यक्ष माननीय नामदार आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड, संमेलनाध्यक्ष ह.ब.प. बाळासाहेब महाराज देवकर व सांगता समारोप प्रसंगी माननीय नामदार रामदासजी आठवले, केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय हे उपस्थित होते. 11वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारी 2023 मध्ये परभणी येथे घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय नामदार संदीपान भुमरे, मंत्री रोजगार व हमी महाराष्ट्र राज्य माननीय आमदार भरत गोगावले, स्वागताध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, संमेलनाध्यक्ष ह.ब.प. तुकाराम महाराज गरुड, ठाकूरबुवा दैठणकर हे उपस्थित होते. 12वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारी 2024 मध्ये रत्नागिरी येथे घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय नामदार उदय सामंत, मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य, संमेलनाध्यक्ष म्हणून ह.ब.प. माधव महाराज शिवणेकर हे उपस्थित होते. 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 22-23 मार्च 2025 रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे संपन्न झाले. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार रामदासजी आठवले, सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार व माननीय नामदार संजयजी शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य हे होते. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ह.ब.प. संजय महाराज देवकर हे होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य हे होते. सांगता समारोप प्रसंगी माननीय नामदार उदय सामंत, मंत्री उद्योग व मराठी भाषा हे होते. व्यसनमुक्तीच्या प्रचाराकरता 1 वर्ष वारकरी साहित्य परिषदेने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नाचू कीर्तनाच्या रंगी ही कीर्तन मालिका प्रसारित करण्यात आली. विठ्ठल डोल प्रेमे सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई रंगी. महाराष्ट्र संतांची, शूरांची, वीरांची भूमी आहे. महाराष्ट्र पुरोगामी प्रांत आहे. 13व्या शतकामध्ये स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांना सन्मानाने जीवन जगता यावं म्हणून वारकरी संप्रदायाच्या निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम या संतांनी दिलेलं जे साहित्य आहे, दिलेले जे विचार आहेत, ते आजच्या युगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या आता विश्वात्मके देवे या उक्तीप्रमाणे विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याची जबाबदारी वारकरी साहित्य परिषदेनं स्वीकारलेली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. 14व्या शतकात
संत चोकोबा मातीखाली गाडले गेले. आज त्यांच्या समाज बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे संत चोकोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोकोबांच्या अभंग गाथा पारायणाचे परंपरेस मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे 2013 मध्ये थाटामाटाने सुरुवात केली. संत तुकोबाराय समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या शिष्या संत बहिणाबाईंचे अभंग समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून डिसेंबर 2014 मध्ये संत बहिणाबाई अभंग गाथा पारायण सोहळा परंपरा औरंगाबाद येथे सुरू केली. श्री क्षेत्र पंढरपूर येथे झाडू संतांचे मार्ग या उपक्रमाद्वारे स्वच्छता अभियान 2015 पासून वारकरी साहित्य परिषद राबवत आहे. जानेवारी 2016 मध्ये ग्रंथ ज्ञानेश्वरीला 725 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी साहित्य परिषदेने मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाचा सांगता समारोप औरंगाबाद येथे संपन्न झाला. या प्रसंगी माननीय नामदार हरिभाऊ बागडे अध्यक्ष विधानसभा हे उपस्थित होते. नोव्हेंबर 2018 विधानभवन मुंबई येथे स्वच्छतेचा महाजागर याविषयी सर्व वारकऱ्यांसोबत भव्य कार्यक्रम घेण्यात आला. मे 2018 मध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यात आला. श्री क्षेत्र आळंदी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीजचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री क्षेत्र पैठण येथे श्रीनाथ षष्ठी निमित्त एकनाथ षष्ठीचा कार्यक्रम घेण्यात आला. संत साहित्य संमेलनात दरवर्षी वारकरी साहित्य परिषदेतर्फे एका फडकरी बांधवाला 4चाकी गाडी प्रदान करण्यात येते. दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये व सर्व तालुक्यांमध्ये 11-11-11 हा वारकरी साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. पंढरपूरच्या वारीसाठी येणाऱ्या राज्यातील सर्व दिंड्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 20,000 रुपये मानधन देण्याचा ऐतिहासिक निर्णय करून घेतला. संत साहित्यातील विचार जनमानसात शाळा महाविद्यालयामध्ये पोचावा यासाठी वरीलप्रमाणे उपक्रम वारकरी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून राबवले जात आहेत. याशिवाय 20,000 गावामध्ये 350 तालुक्यामध्ये श्री संत मुक्ताई जनाई हरिपाठ मंडळाची स्थापना केली आहे.